बघू. ठीक आहे. सो आपण काल काय बघितलं? मोलार कंडक्टन्स. आता पुढे कोणतं आहे बघा? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. कंडक्टन्स. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या. It is defined as conductance of all the ions produced by 1 gram equivalent of the electrolyte in the given volume of solution. चला इथं काय काय ते सगळं नीट बघा. आता आपण कसला काढतोय? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स काढतोय. ठीक आहे. कंडक्टन्स ऑफ ऑल द आयन्स प्रोड्यूस्ड बाय 1 gram इक्विव्हॅलंट ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे आता आपण जो इलेक्ट्रोलाइट घेणार आहे त्याची क्वांटिटी किती आहे? 1 ग्राम. 1 ग्राम. ठीक आहे. आणि मग त्याचा काय काढतोय आपण? कंडक्टन्स. कंडक्टन्स. त्यालाच काय म्हणणार? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये के आणि व्ही घेतलाय, के इंटू व्ही. सो व्ही इज अ व्हॉल्यूम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. and what is small k? कंडक्टन्स. बरं, काल बघितलं होतं ना आपण कंडक्टन्स. हो. ठीक आहे. फॉर्म्युला दिसतंय तुम्हाला खाली. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज इक्वल टू के इंटू 1000 डिवायडेड बाय एन. व्हॉट इज एन? नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी. ठीक आहे. सो इथं तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय. आता इथं तुम्हाला काय केलं जातं? एखादा फॉर्म्युला देतात, म्हणजे प्रॉब्लेमचं सांगतो मी, न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स मध्ये तुम्हाला एखादी व्हॅल्यू देत नाही, तीच तुम्हाला काढायची असते. पहिला टाईपचा हा क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल के दिलेला नाहीये. ठीक आहे. तर तुम्हाला के काढायचं. पण अजून काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे एन पण दिला नसेल, तर मग एन काढायचा दुसरा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. ओके. ते नंतर आपण बघू प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते. आता रिलेशन बिटवीन, कसलं रिलेशन आहे वाचावर? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स अँड मोलार कंडक्टन्स. अँड सेकंड काय? मोलार कंडक्टन्स. मोलार कंडक्टन्स. करेक्ट. ओके. सो आता या दोघांचं रिलेशन काढण्यासाठी दोघांचे फॉर्म्युले समोरासमोर घेतले. याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन आहे, काही कॉमन अनकॉमन आहे. कॉमन गोष्टी काय होतात? कॅन्सल. सो राहिलं काय? मोलॅरिटी अँड नॉर्मॅलिटी. मोलॅरिटी अँड नॉर्मॅलिटी राहिलं. ठीक आहे. मग आता वी नो दॅट खाली त्यांनी लिहिलंय नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॅलन्सी फॅक्टर इंटू मोलॅरिटी. येस. हा. सो थोडक्यात आपण हा फॉर्म्युला रिअरेंज केला आणि फायनली आपल्याला हा फॉर्म्युला इथे भेटतोय. सो परत एकदा सांगा, हे काय? व्हॉट इज दिस? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. इज इक्वल टू, हे काय? मोलार कंडक्टन्स. डिवायडेड बाय व्हॉट इज VF? व्हॅलन्सी फॅक्टर. ठीक आहे. ओके. मग काल आपण जो वरती बघितला त्याच्यातला इक्विव्हॅलंट झाला, त्या दोघांचं रिलेशन झालं. एवढं समजलं का? हो सर. ठीक आहे. बाकीचे स्टुडंट समजलं का? हो सर. हँड रेज करा, किती जणांना समजते बघू. ओके. स्नेहल, शुभम, सचिन, अंजली समजते का नाही? मेसेज करू शकता तुम्ही, येस नो. अंजली आवाज येतोय? सचिन, शुभम, स्नेहल. अंजलीचा माइक ऑन आहे पण आवाज नाही येते. ठीक आहे, मेसेज केलाय. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट. आता पुढचा एक एक्झाम्पल दिलंय, ते आपण सॉल्व्ह करून बघू आपल्याला जमतं का. तुमच्याकडे फक्त फॉर्म्युले माहित पाहिजे आणि फॉर्म्युल्यामध्ये काय वापरतात, त्याला काय म्हणतात, एखाद्याचं युनिट काय, हे सगळ्या गोष्टी माहिती असल्या तर सॉल्व्ह होतो. बघा, द रेजिस्टन्स ऑफ नॉर्मल सोल्युशन. प्रॉब्लेम वाचताना तुम्ही थ्रू आउट वाचणार की जे व्हॅल्यूज दिल्या त्या मार्क करणार? आता व्हॅल्यूज मार्क करणार. ठीक आहे. द रेजिस्टन्स ऑफ वन नॉर्मल सोल्युशन. सो व्हॉट इज वन नॉर्मल? कॉन्सन्ट्रेशन ना. येस. आणि व्हॉट इज 50 ओम? रेजिस्टन्स. ओके.
So calculate the equivalent conductance of a solution if two platinum electrodes in a solution are 2.1 centimeter apart. ही लेंथ दिलेली आहे आणि each having an area of cross section that is a 4.2 centimeter square. बरं, फायनली आता तुम्ही सुरुवातीला सिलेक्ट काय करणार की तुम्हाला फाइंड आउट काय करायचं, काय काढायचं? कंडक्टन्स, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स. इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय हा दिलाय बघा. ओके, K into 1000. हा येस. आता याच्यातलं आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहेच का? के आणि एन आहे का आपल्याकडे? N आहे सर, K नाही. के नाहीये. मग के नाही म्हणून केचा फॉर्म्युला काय? हा 1/ρ. सो 1/ρ म्हणजे 1/r इंटू एल अपॉन ए. त्या दिवशी आपण बघितलं होता फॉर्म्युला. याच्यातलं आर आहे, लेंथ पण आहे आणि एरिया पण आहे. म्हणजे आपण कसली व्हॅल्यू काढू शकतो? के. So 1/50 into 2.1 divided by 4.2. So calculation 1/100 येईल का बघा एकदा. हो सर. ठीक आहे, मग आपली के ची व्हॅल्यू किती आली? 1/100. ठीक आहे, so 1/100 ही व्हॅल्यू आपण कुठे टाकणार या फॉर्म्युल्यामध्ये? कंडक्टन्स. येस. सो 1/100 into 1000 divided by 1 का आला का? इथून काय घेतलं? 1 नॉर्मल. ओके, सो आन्सर किती आलं? 10. व्हॉट इज एस? एस काय असतं? सीमन. कसलं युनिट आहे? कंडक्टन्स. कंडक्टन्स. ठीक आहे, बरं. हा प्रॉब्लेम समजला नीट? हो सर. येस. म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना मी काय म्हणतोय बघा, तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम लिहिता बोर्डच्या एक्झाम साठी, तुम्ही सुरुवातीला काय लिहिता? गिव्हन, त्याच्यानंतर फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन अँड देन फायनली कन्क्लुजन. ठीक आहे, मग तुम्ही लिहिताना असं लिहिता, पण आपण सोडवताना ऍक्च्युली विचार इकडून सुरू करतो खालून, की आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायचं, त्याचा काय फॉर्म्युला असेल. जसं आता आपण केलं ना, की आपल्याला हा फॉर्म्युला मेन आहे. मेन का? कारण तेच विचारलं होतं. त्याच्यातली एखादी गोष्ट माहित नसेल तर त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. बरं, तो फॉर्म्युला ऍप्लिकेबल नसेल तर त्याचा दुसरा माहिती पाहिजे. बरं, तो नसेल तर तिसरा माहित पाहिजे. तुम्हाला सगळे माहिती असेल तर एक कोणता तरी मॅच होतो. कुठं मॅच होतो? गिव्हनला. मग तुम्ही याच्यात व्हॅल्यू टाकता, ती व्हॅल्यू वरती टाका, तुमचा आन्सर येणार. आणि हाफ मार्क कशाला असतो? फॉर्म्युला. युनिट. ओके, युनिट माहिती पाहिजे प्रॉपर. ठीक आहे, चला दुसरा आता सॉल्व्ह करून बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग हॅव मॅक्झिमम मोलार कंडक्टिव्हिटी. आता लगेच डोक्यात फिरलं पाहिजे, मोलार कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल काय? VM. VM. ठीक, येस करेक्ट. सो आता VM चा फॉर्म्युला काय? इथं बघितला होता, K into 1000 डिवायडेड बाय M. ठीक आहे, सो इथं काय दिलं बघा, 0.08 मोलर सोल्युशन. मोलार म्हटल्यावर लगेच क्लिक झालं पाहिजे. कसली व्हॅल्यू आहे? मोलॅरिटीची. मोलॅरिटी. अँड इट्स स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी ही तुम्हाला इथं दाखवलेली आहे. सो कंडक्टिव्हिटी दिली आणि आपल्याला मोलॅरिटी दिली. बरं, कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल काय स्पेसिफिकचा? रो. ठीक आहे, मग आता आपल्याला दिलेल्या फॉर्म्युलामध्ये, म्हणजे आपण एक फॉर्म्युला सिलेक्ट केला होता कारण आपल्याला तेच काढायचं होतं. के आहे का सांगा आपल्याकडे? एम आहे का सांगा? हो सर. बरं, मग के ची व्हॅल्यू टाकली, एम ची व्हॅल्यू टाकली, त्याच्यानंतर आन्सर हे येणार. आन्सर आलं. सो आपण काय काढलं थोडक्यात? आपल्याला काय विचारलं होतं? मॅक्झिमम मोलार कंडक्टिव्हिटी. येस, फर्स्ट सोल्युशन साठी, म्हणजे पहिल्या केस साठी. सेकंड, आता व्हॅल्यू चेंज झाल्या. ठीक आहे, व्हॅल्यू चेंज झाल्या. आता इथं तुम्हाला 0.1 मोलार सोल्युशन दिलेलं आहे आणि इकडं 50 ओहम सेंटीमीटर दिलं. आता हे रेजिस्टिव्हिटी, मग आता कसं काय काढायचं? काय करणार? कंडक्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल of conductance is येस करेक्ट. म्हणजे आपला फॉर्म्युला सेम राहणार. आपण फक्त के ला बघणार. अरे के नाही येत आपल्याला, मग काय करणार? के चा फॉर्म्युला 1/ρ. सो रो म्हणजेच काय? रेजिस्टिव्हिटी. सो आपण त्याचा व्हॅल्यू टाकणार 1/50 इंटू आपला गिव्हन फॉर्म्युला जो असेल तो. सो तुमचा आन्सर येणार 200 आणि त्याचं युनिट नीट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो खाली लिहिले, द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.08 मोलार सोल्युशन विल बी ग्रेटर दॅन 0.1 मोलार सोल्युशन.
ओके, समजलं काय केलं ते? हो सर. हो सर. हो सर. येस. तुम्हाला हे येतं ना, हे कॅल्क्युलेशन वगैरे? हो सर. सर. येस, ठीक आहे. 10च्या पॉवर कन्वर्ट करून घ्यायच्या, येतं लगेच ते करता. पुढे बघू. ज्या ठिकाणी तुम्हाला असं होईल की नाही आम्हाला याचा आन्सर नाही येते, त्याच्यासाठी मी तुम्हाला वेळ देईल. तुम्ही दुसऱ्या दिवशी येताना शोधून आणा फक्त. नाही आलं तर मी सांगेल मग. चला नेक्स्ट. द कंडक्टन्स ऑफ सॉल्ट AB. सॉल्ट म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइट. ज्याच्यावर काय असतो? प्लस. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मेजर्ड बाय 2 पॅरलल इलेक्ट्रोड्स ऑफ एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर. 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये जो एरिया आहे तो किती दिलाय? 100 सेंटीमीटर. आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 10 सेंटीमीटर. वॉज फाउंड टू बी. एवढी व्हॅल्यू दिली. कसली दिली? कंडक्टन्स. पुढं. इफ व्हॉल्यूम एनक्लोज बिटवीन द 2 इलेक्ट्रोड कंटेन 0.0 मोल ऑफ सॉल्ट. ठीक आहे, म्हणजे आता आपण चाललोय की त्याच्यामध्ये काय ठेवलंय. सो त्याच्यामध्ये जे काही सॉल्ट आहे तो किती कॉन्सन्ट्रेशनचा आहे? 0.5. व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी? त्याचं युनिट पण दिलंय. ऑफ द सॉल्ट ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. आणि इथं तुम्हाला खाली ऑप्शन्स दिलेले आहे. ठीक आहे, मग आता याच्यातून तुम्हाला काय कळलं नक्की आपण काय काढणार आहे? फाइंड आउट काय करायचं? मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी. त्याचा फॉर्म्युला मग अशीच बघितलं. हा, सो हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता आपल्याकडे एम आहे का? हो सर. किती किती किती? 0.5 मोल. 0.5 मोल. ठीक आहे, आपल्याकडे के आहे का? नाही. नाही. मग के चा फॉर्म्युला काय? G इंटू जी स्टार. व्हॉट इज जी? कंडक्टन्स. कंडक्टन्स इंटू जी स्टार कंडक्टिव्हिटी. म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, आपल्याकडे दोन्ही आहे म्हणजे आपण याची व्हॅल्यू काढून डायरेक्ट इथं टाकू शकतो आणि आपला मोलार कंडक्टन्स येऊ शकतो. ठीक आहे, ओके. बरं, आता गिवन त्यांनी लिहून घेतले बघा. आता आपल्याकडे जो जी स्टार आहे, जी स्टार कसा असतो? L/A. या दोन गोष्टी आपल्याकडे आहे. 10/100 किती येतो? 0.1. व्हॉट इज जी? कंडक्टन्स. देन व्हॉट इज V? व्हॅल्यूम. व्हॉल्यूम. व्हॉल्यूम 100 into 10 म्हणजे काय झालं? सेंटीमीटर क्यूब. दॅट इज 1 लिटर. या सगळ्या गोष्टी आपण एका साइडला लिहून घेतल्या आणि देन खाली व्हॅल्यूज पुट केल्या. आपल्याला के ची व्हॅल्यू सर्टन भेटते. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये कॅल्क्युलेशन कराल, इथं करत बसू नका कॅल्क्युलेशन. ज्या फिगर्स येतात ना त्या सगळ्या मेन फॉर्म्युल्यात पुट करायच्या, म्हणजे आपलं टाइम कमी लागतो सॉल्व्हिंग साठी. देन इथं तुम्हाला दिसते आन्सर किती येणार? 0.02. आणि तो मॅच होतो ऑप्शन नंबर बी. समजलं? हो सर. पुढचा, फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स. म्हणजे एखादा इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यातून करंट पास होतो, तर तो कमी होणार जास्त होणार हे कशावर डिपेंड आहे? फर्स्ट, इंटर आयोनिक अट्रॅक्शन. थोडा विचार करून सांगा, अट्रॅक्शन जास्त असताना करंट जास्त फ्लो होईल का कमी होईल? कमी असताना सर. कमी असताना जास्त, जास्त असताना कमी, बरोबर ना? हो सर. कारण आयन्स मध्ये अट्रॅक्शन जास्त असलं तर आयन्स मूव्ह नाही होणार. मूव्ह नाही झाले तर कंडक्टन्स फॉर्म होणार नाही. ठीक आहे, सो इंटर आयोनिक अट्रॅक्शन इज डायरेक्टली और इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सर आपण परत हा तेच. आता बघा, इंटर आयोनिक अट्रॅक्शन म्हणजे माझ्याकडे NaCl सोल्युशन आहे. जर यांचं अट्रॅक्शन एकमेकांबद्दल जास्त असेल तर ते सेपरेट होतील का? नाही. ते सेपरेटच नाही झाले तर आयन्स मूव्ह होतील का? नाही. आयन्स मूव्ह नाही झाले तर करंट मूव्ह होणार का? नाही. नाही. ओके, त्यामुळं त्या दोघांमधला बॉन्ड वीक पाहिजे. वीक म्हणजेच इंटर आयोनिक अट्रॅक्शन कमी पाहिजे. सो हे कमी असेल तर तुमचा जो करंट आहे दॅट इज आय कसा असणार आहे? जास्त. जास्त. म्हणजे इनव्हर्सली दोघांचं रिलेशन कसं आहे? इनव्हर्सली. इनव्हर्सली प्रोपोर्शनल.
बरं, मग आपण नुसता NaCl नाही घेऊ शकत, त्यासाठी बरोबर काय लागतो? सॉल्व्हंट. सॉल्व्हंट. सो पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट. आता साधी गोष्ट आहे बघा, इफ सॉल्व्हंट हॅज अ हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट देन आयनायझेशन अँड कंडक्टन्स विल बी हायर. बघा आता सॉल्व्हंट जो घेतला त्याचा जास्तीत जास्त काय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. सो आयनायझेशन जास्त आणि त्यामुळं कंडक्टन्स पण कसा जास्त. जास्त. एवढं अवघड करणार नाही आपण, सिंपल ठेवू. चला, एक सॉल्व्हंट आहे तुमच्याकडं, समजा त्याचं नाव AB आहे. ए हा डेल्टा प्लस आहे आणि बी हा डेल्टा मायनस आहे, म्हणजे त्याच्याकडे दोन पोल आहे. जो पोल क्रिएट करतो त्यालाच काय म्हणतात? पोलार. पोलार. आणि तोच पोलॅरिटी दाखवतो. मग जो प्लस मायनस आहे तो समोरच्याला पण ब्रेक करणार, म्हणून Na चे काय होणार? Na प्लस आणि Cl मायनस. जो सॉल्व्हंट पोलार असतो तो आयन्स बनवतो आणि त्यामुळे काय इन्क्रीज होतो? कंडक्टन्स. कंडक्टर. एवढं क्लिअर आता? हो सर. बरं. ओके, विस्कॉसिटी ऑफ मीडियम. ऑन इन्क्रीजिंग द विस्कॉसिटी द कंडक्टन्स डिक्रीज. हे बरोबर आहे. वॉटरची विस्कॉसिटी जास्त का हनीची? हनीची. विस्कॉसिटी जास्त आहे ना. हनी सारखा एखादा इलेक्ट्रोलाइट आहे आणि सेकंड वॉटर सारखा आहे, तर हनीचा जो डेन्सिटी ती जास्त, म्हणजे आयन्स फ्रीली मूव्ह होणार आहे का? नाही. हे जे फ्रीली मूव्ह होतात, म्हणजे विस्कॉसिटी वाढल्याने कंडक्टन्स कमी होतो. सो रिलेशन कसं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. देन टेम्परेचर. हे न वाचता पण सांगू शकतो. सांगा, टेम्परेचर वाढल्यामुळं आयन्स फ्रीज होणार का जास्त मूव्ह होणार? ओके, जास्त मुवमेंट आली का काय झालं? इन्क्रीज इन कंडक्टन्स. येस. ओके. कंडक्टन्स. येस, बरोबर. सो टेम्परेचर अँड कंडक्टन्स इज डायरेक्टली और इनव्हर्सली? डायरेक्टली. ओके. नेक्स्ट इज अ डायल्यूशन. डायल्यूशन थोडा डिफरंट कसा दिला बघू आता इथं. ऑन इन्क्रीजिंग. येस सर, टेम्परेचर इन्क्रीज झालं त्यामध्ये जे ऍटम आहे ते जास्त फास्ट मूव्ह होतील आणि त्यामध्ये ते एकमेकांना कोलाइड होऊन त्यामध्ये रेजिस्टन्स निर्माण होईल, तर मग कंडक्टन्स कमी होईल ना सर? नाही. ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर वाढवता, परत या लाईन्स रीड करा. ऍज द टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इन्क्रीज्ड the conductance increase because kinetic energy of ion increases and all type of attractive forces decreases and viscosity decreases. ठीक आहे. आता तू जे विचारलं त्याचा असा अर्थ होतो की समजा असा एक पाईप घेतला मी आणि याच्यामध्ये आपलं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे, याच्यात काय असतात? प्लस आणि मायनस. आता काय होतं, आपण त्याला हीट केलं म्हणजे त्याला काही बॉईल केलेलं नाहीये तिथं, फक्त ते काय म्हणले टेम्परेचर काय केलं? इन्क्रीज. ते एवढं इन्क्रीज केलं की त्याची मुवमेंट वाढली, तो लेफ्ट राईट अप डाऊन, लेफ्ट राईट अप डाऊन असा इकडे तिकडे फिरायला लागला. पण ज्यावेळेस तुम्ही बॉईल करता तर सोल्युशन डायरेक्ट असं होतं. बघितलं ना, पाणी बॉईल होताना वरती खाली येतं असं. येस. हा. त्यामुळं या केसमध्ये रेजिस्टन्सला इन्क्रीज होणार नाही, कारण आपण त्या सोल्युशनला एवढं हीट करत नाही कधीच. समजलं? हो सर. Then next is a dilution. On increasing the dilution, conductance increases. हे पण थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, थोडं नीट बघा. आता आपण जर डायल्युशन वाढवलं तर कंडक्टन्स का वाढतो? थोडा विचार करून सांगा, खाली वाचून नका सांगू. विस्कोसिटी डिक्रीज झाल्यामुळे. विस्कोसिटी डिक्रीज होती, आयन्स फ्री होतात आणि त्यांना जास्त एरिया भेटतो मूव्ह होण्यासाठी, सो कंडक्टन्स जास्त. बरोबर ना? हो सर. ओके. मग तुम्ही जे आता म्हटले ते खालच्या दोन लाईन मध्ये मॅच होत आहे का बघा बरं. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट विथ डायल्युशन इंटरआयनिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस, देअरफॉर कंडक्टन्स काय होतो? इन्क्रीज. And for weak electrolyte, the dilution with dilution degree of dissociation increases, therefore conduction also increases. What is strong electrolyte and what is weak electrolyte? जर कम्प्लिटली डिसोसिएशन असेल तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, पार्शियल डिसोसिएशन असेल तर वीक इलेक्ट्रोलाइट.
मग तो स्ट्रॉंग आहे, तो स्ट्रॉंग का असतो आणि तो का डिसोसिएट कम्प्लिटली होतो ते सांगा. वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये. ठीक आहे, ओके, करेक्ट. आणि सेकंड पॉइंट बघा आता. विथ डायल्युशन स्पेसिफिक कंडक्टन्स डिक्रीजेस बिकॉज विथ डायल्युशन नंबर ऑफ आयन्स इन 1 ml ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. आता नीट बघा का, आता आपण कोणाच्या बाबतीत बोलतोय? स्पेसिफिक. स्पेसिफिक आता कंडक्टन्स. कंडक्टन्स स्पेसिफिक आहे म्हणजे अख्ख्या सोल्युशनचा घेणार की त्याचा पोर्शन घेणार? पोर्शन. पोर्शन. सो मी सोल्युशन घेतला आणि त्या सोल्युशन मधला हा एवढा पोर्शन मी सिलेक्ट केला, एवढा एरिया फक्त. मग या एरियामध्ये डायल्युशनच्या आधी किती आयन्स होते? समजा 10. डायल्युशन केलं मे बी त्याच्यात किती राहतील? 5. मग आयन्स कमी झाले आणि त्यामुळे काय कमी झाला? स्पेसिफिक कंडक्टन्स. येस, ओके. विथ डायल्युशन equivalent and molar conductance increases because the dilution with dilution normality or molarity decreases. नीट बघा आता. विथ डायल्युशन 2 टाइपचे बरं का. पहिला कोणता? इक्विव्हॅलंट आणि दुसरा Equivalent. मोलार. काय? कंडक्टन्स कंडक्टन्स. इन्क्रीज होतो. काय इन्क्रीज होतो? कारण डायल्युशन केल्यानंतर नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी काय होती? डिक्रीज. हे बघा, एवढं ते अवघड करायची गरज नाही. नॉर्मॅलिटी मोलॅरिटी एकच ब्रॅकेट मध्ये टाका. त्याला एका साध्या शब्दात आपण सांगू कॉन्सन्ट्रेशन. मग तुम्ही जर सोल्युशनला डायल्यूट करत गेले तर कॉन्सन्ट्रेशन काय होतं? डिक्रीज. डिक्रीज. आयन्स काय होतात? फ्री आणि आयन्स फ्री झाल्याने काय वाढते? कंडक्टिव्हिटी. एवढं समजलं? हो सर. ओके. डायल्युशन परत सांगा ना. कोणता? 3 नंबरचा का? हो सर सांगा. हा, हे बघ इथं काय आहे की आपण काय करतोय? डायल्युशन करतोय. ठीक आहे, डायल्युशन करतोय. तर माझ्याकडे एक समजा मी एक टेस्ट ट्यूब घेतली अशी आणि याच्यामध्ये मी घेतलं होतं NaCl आणि NaCl मी घेतलं होतं 1 ग्रॅम. या टेस्ट ट्यूब मध्ये मी पूर्ण पाणी भरून टाकलं आणि पाणी भरल्यानंतर याच्यावर प्रॅक्टिकल केलं, याचा कंडक्टन्स काढला तर कंडक्टन्स निघाला 50. ठीक आहे. आता मी काय केलं, नेक्स्ट मी काय केलं इथं की हा जो तुमचा 50 होता ना, म्हणजे हे सोल्युशन परत घेतलं मी, पण आता ते एका मोठ्या बीकर मध्ये घेतलं. टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन इथं आता खाली आहे, पण मी काय केलं त्याच्यात अजून पाणी टाकलं. आता पाणी टाकलं म्हणजे मी काय केलं? डायल्युशन. ओके. मग आता इथं एवढ्याशा व्हॉल्यूम मध्ये समजा 100 NaCl होते. आता या एवढ्या मोठ्या व्हॉल्यूम मध्ये पण किती आहे? 100 आहे. 100. मग व्हॉल्यूम जास्त आणि नंबर ऑफ आयन्स सेम म्हणजे काय वाढला? डायल्युशन. हा, डायल्युशन वाढले म्हणजे आयन्स काय झाले? फ्री झाल्यामुळे काय वाढला? कंडक्टन्स. एवढं समजलं? हो सर. बाकीचे समजलं का? हो सर. ठीक आहे. येस. बरं, आता डिटर्मिनेशन ऑफ मोलर कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ऍट इन्फानाइट डायल्युशन. कोणाला माहिती काय टर्म आहे इन्फानाइट डायल्युशन म्हणजे? नाही? खूप कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये जास्त डायल्युशन. सिंपल, अजून सिंपल करा. मी तुम्हाला समजा मी NaCl चं सोल्युशन दिलं आणि सॉलिड कमी सॉल्व्हंट जास्त. हा, सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन सॉल्व्हंटच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये लेस दॅन इक्वल टू 0. येस, म्हणजे थोडक्यात आपण काय करतो की गिव्हन सॅम्पल मध्ये खूप जास्त अमाऊंट मध्ये सॉल्व्हंट टाकतो. सध्या सॉल्व्हंट म्हणजे वॉटर पकडू आपण. सो वॉटर वाढत गेला तर त्याच डायल्युशनला काय म्हणणार? इन्फानाइट डायल्युशन. ठीक आहे. मग आता हे आपल्याला का दिलं इथं बघा, डीबे हकेल ऑनसागर इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आहे ते तुमच्या समोर आहे. सो हे काय परत सांगा, व्हॉट इज दिस? मोलार कंडक्टन्स. नीट बघा का, सगळ्या टर्म मी परत विचारतोय, प्रॉब्लेम साठी लागतात. मोलार कंडक्टन्स इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स आणि हे वरती काय लिहिलंय? ॲट इन्फिनिटी. ऍट इन्फानाइट डायल्युशन. ठीक आहे. इज इक्वल टू B √C. बघा आता हे काय होतं? मोलार कंडक्टन्स ऍट कॉन्सन्ट्रेशन C
हा इन्फानाइट डायल्युशन होता आणि बी म्हणजे काय कॉन्स्टंट कॉन्स्टंट. अँड इट्स व्हॅल्यू इज सेम फॉर पर्टिक्युलर टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, त्याचं काही टेन्शन नाही, ते तुम्हाला दिलं जाईल. मग सध्या आपल्याला एक कळलं की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आता त्याचा ग्राफ काय सांगतो ते बघू. ग्राफ मध्ये तुम्हाला एक्स ऍक्सिसला दिसतोय सी आणि सीच्या वरती 1 आहे म्हणजे काय √C. ठीक आहे. इकडे हे काय घेतलंय मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टन्स. ठीक आहे. आता तुम्हाला इथे केसीएल दिलंय, इथे एक ऍसिटिक ऍसिड दिलंय. आपण एकाचा ग्राफ एका वेळेस नीट बघू. चला, ऍसिटिक ऍसिड इथं टॉपला होतं म्हणजे त्याची कोणाची व्हॅल्यू जास्त होती मोलार कंडक्टिव्हिटी. कंडक्टन्स. येस. आणि मग तो त्यावेळेस त्याची कोणती व्हॅल्यू कमी होती √C. √C. मग तुम्ही जसं जसं √C ची व्हॅल्यू वाढवत चालले तर त्याची कोणती व्हॅल्यू कमी झाली मोलार कंडक्टिव्हिटीची. बरोबर आहे. कंडक्टन्सची. हा. हो सर. आता हे कोणाच्या केसमध्ये ऍसिडच्या केसमध्ये. पण जर तुम्ही केसीएलचं बघितलं तर केसीएल मध्ये इथं पण व्हॅल्यू डिक्रीज होती. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तो ग्राफ खाली खाली चाललाय. पण तेवढा सडनली आला का जेवढा ऍसिटिक ऍसिडचा आहे नाही. नाही. सर म्हणजे काय या दोघांच्या बिहेवियर मध्ये काहीतरी चेंज आहे एवढं तर समजतंय आपल्याला. ठीक आहे, चला बघू असं का झालं ते. परत एकदा बघा आपलं पॉइंट काय, नाव काय, डिटर्मिनेशन ऑफ मोलार कंडक्टन्स मोलार कंडक्टन्स ऍट इन्फानाइट डायल्युशन. इलेक्ट्रोलाइट. बघा इन ग्राफ तुम्हीच वाचा, तुम्हाला काय वेगळं भेटतं का बघा बरं. मला एवढंच सांगा स्लोप बद्दल काय कळतं तुम्हाला. स्ट्रेट लाईन असेल तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल. बरं, आणि नसल तर वीक. वीक इलेक्ट्रोलाइट. असंच आहे का बाकीच्यांनी रीड करा बरं. लास्ट लाईन वाचा. फॉर अ वीक इलेक्ट्रोलाइट द स्लोप ऑफ कर्व इज नॉट कॉन्स्टंट. सो इट कॅनॉट बी म्हणजे त्याला तुम्ही माग किंवा पुढे एक्सटेंड नाही करू शकत. हे कोणाचं झालं वीक. आणि फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इट कॅन बी फाउंड आउट फ्रॉम इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे काय, ती लाईन दिसते केसीएल ची. हा, एक मिनिट. सो दिस इज युअर इंटरसेप्ट. बरोबर आहे का सांगा मला. हा इंटरसेप्ट आहे. हो सर. टोनी सर. मग कोणता इंटरसेप्ट असतो सांगा. ज्या पॉइंटला दोन लाईनचे ग्राफ इंटरसेक्ट इंटरसेक्ट करतात. अच्छा, हा, ओके. आणि स्लोपचा फॉर्म्युला काय. dy/dx. अच्छा, तुम्ही तसं काढता. ठीक आहे, ओके, चालेल. हा, आणि हा जो कोणाचा ऍसिटिक ऍसिडचा ग्राफ आहे, हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह. आणि केसीएलचा निगेटिव्ह. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊ. हा पॉइंट झाला. त्याच्यानंतर दुसरा व्हेरी फेमस जो विचारला जातो, कोलार्स लॉ फॉर इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन. ओके, एक मिनिट, काय केलं बघा. एवढंच दिलंय ऍप्लिकेशन डायरेक्ट. कोलार्स लॉ नीट समजून घ्या. काय काय असतं ते. कसं आहे, एक स्टेटमेंट मग दुसरं मग तिसरं आणि मग ते एकदम मर्ज करून समजून घ्यायला लागतं. त्यामुळे नीट बघा. एक एक वर्डला स्प्लिट करू आपण. ऍट इन्फानाइट डायल्युशन, हे तर माहिती आहे ना. हो सर. So when, okay, at infinite dilution when dissociation of an electrolyte is a complete. बघा, एक तुमच्याकडे इलेक्ट्रोलाइट आहे, त्याला डायल्यूट केलं, पण कसं केलं, इन्फानाइटली डायल्यूट केलं. त्यामुळे तो काय झाला, कम्प्लिटली डिसोसिएशन. आपण डिसोसिएट कसा आहे, कम्प्लीट. पुढं आता तो डिसोसिएट झाला म्हणजे सोल्युशन मध्ये सध्या काय फिरतात इकडून तिकडं, आयन्स. सो each ion makes a definite contribution towards the equivalent conductivity. म्हणजे काय, तुमच्याकडे एक सोल्युशन आहे, सोल्युशन मध्ये खूप सारे आयन्स आहे आणि या प्रत्येक आयनची स्वतःची एक वेगळी कंडक्टिव्हिटी आहे. पण सगळ्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी काढण्यासाठी त्याचं काय करायला लागणार आहे, समेशन, त्याची बेरीज करायला लागेल. ओके, डेफिनेट कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे, पुढं
Equivalent conductivity of any electrolyte irrespective of nature of other ion associated with it. म्हणजे काय, याच्यामध्ये काही आयन समजा मोठे असतील, काही छोटे असतील, काहींचा चार्ज जास्त असेल, काहींचा चार्ज कमी असेल. या कोणत्याही गोष्टीचा आपल्याला म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपण सगळ्यांची टोटल काढतो. टोटल म्हणजे सगळ्यांची सम. Summation. Okay, and this law state that the equivalent conductivity of any electrolyte at infinite dilution is the sum of equivalent ionic conductivities of cation and anion given by the electrolyte at infinite dilution. किती अवघड केले बघा. चला थोडस सिंपल करू. ते वरचं सगळं विचारून जाते काय लाईन्स होत्या त्या. एक घेतला बीकर, ठीक आहे. बीकर मध्ये आपण काय घेतले, कोणता इलेक्ट्रोलाइट घेऊ सांगा एखादं नाव बोला. TCl. NaCl तुमचं फेवरेट वाटतं. NaCl घेतला, एवढं पाणी घेतलं, त्याला डायल्यूट करून टाकलं, ठीक आहे. पण तरी पण मी काय केलं, अजून पाणी वाढवलं, अजून म्हणजे डबलच्या पेक्षा जास्त वाढलं. म्हणजे हे कोणतं डायल्युशन झालं, Infinite. Infinite dilution. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये वेगवेगळे Na, हे सगळे Na आहेत, आणि दुसरा आपण घेतला, सो हे झाले तुमचे Cl, ठीक आहे. मग आता जे ब्ल्यू कलरचे ते Cl, रेड कलरचे Na. सो जेवढे Na असेल त्याची काय करायची, समेशन, प्लस जेवढे Cl आहे यांची काय करायची, समेशन. मग आपण कसली समेशन केली, Na ची आणि Cl ची. ओके, मग जेवढे Na आहे त्यांचा स्वतःचा कंडक्टन्स, जेवढे Cl आहे त्यांचा स्वतःचा कंडक्टन्स, या सगळ्यांची बेरीज म्हणजेच कोणाचा कंडक्टन्स निघणार, पूर्ण सोल्युशनचा. पण सब्जेक्ट टू कंडिशन, कंडिशन काय आपली, ऍट Infinite dilution. डायल्युशन, ऍट इन्फानाइट डायल्युशन. एवढं कळलं आता, हो सर. ठीक आहे. मग आता इथं काय लिहिले वाचा बरं, व्हॉट इज दिस, Equivalent conductance at infinity इन्फानाइट is डायल्युशन equal इज इक्वल टू Ca, इन्फानाइट इन्फानाइट. त्यांनी Ca लिहिला, मी NaCl लिहिला होता, समजलं. हो सर. to- हो सर. बर, बोर्ड साठी स्टार करून ठेवायचा क्वेश्चन हा. पुढं ओके. किती वाजले, 6:41. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला एक फाईल पावणे दाखवाल, 7 सर. ठीक आहे, ठीक आहे. लेक्चरच्या शेवटी एक फाईल दाखवाल, ती आठवण करून द्या फक्त. चला पुढे बघा. फॉर, तुम्हाला एक इथं रिॲक्शन दिली आहे, हा ब्रेकडाऊन होतो. आता A आणि B एकत्र होता, तो ब्रेक झाला. मग X आणि Y काय बरं त्याचे, Number of mole. नंबर ऑफ Coefficient. Number of moles. कोएफिशियंट, ठीक आहे, नंबर ऑफ मोल. आणि रेस टू काय, Y X प्लस and आणि Y. X minus. X minus. हे कुठून येतात असे चार्जेस, कसं काय दिले त्यांनी, तुम्ही स्कूलला असताना केलं असेल बहुतेक. फॉर एक्झाम्पल Mg चा एखादा कंपाऊंड सांगा, MgCl. तो खूपच सोपा झाला. दुसरा एखादा कोणता घ्यायचा, MgOH/2. नाही तो नको. चला NaCl घेऊ, चला NaCl. हा, तर ते तुम्ही केलं असेल ना. Na ची व्हॅलन्सी किती असती, 1. क्लोरीनची पण 1. 1. क्रॉस करायचे तुम्ही, हो सर, केलेले सर. हो सर. मग त्यावरूनच आपण इथं पण तसंच केलेलं थोडक्यात, ठीक आहे. बरं, आता इथं आपण काय काढलं, आपण फॉर्म्युला घेतला, त्यांना डिसोसिएट केलं पुढं, इन टर्म्स ऑफ मोलर कंडक्टन्स ऑफ एनायन. आता परत एकदा आपण इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स काढणार आहे ऍट इन्फानाइट डायल्युशन. त्यासाठी आपण ही व्हॅल्यू घेतली. व्हॉट इज दिस, वरती दिले बघा, Equivalent conductance conductance of anion at ऍट infinite इन्फानाइट dilution. डायल्युशन. ठीक आहे, 2 टाईपचे anion दिसतात, C आणि A इथं दिसतात पुढे. आता लिमिटिंग मोलर कंडक्टन्स ऑफ कॅटायन अँड लिमिटिंग मोलर कंडक्टन्स ऑफ anion, ठीक आहे. ओके, आता इथं काय केलं, एक नवीन टर्म आली तुमच्यासाठी, त्याचं लिमिटिंग मोलर कंडक्टन्स. लिमिटिंग म्हणजे काय असतो,
इन्फानाइट आहे का सिलेक्टेड असणार तो? Selected. सिलेक्टेड. म्हणजे आपण वरती मोलार कंडक्टन्स काढायचो इन्फानाइट डायल्युशनला, आता आपण तो स्पेसिफिक काढणार आहे, त्यालाच काय म्हणायचं, लिमिटिंग मोलार कंडक्टन्स. ठीक आहे. आणि तो 2 टाइप्स आहे, एक कॅटायनचा आणि एक आणायचा. आता पुढं या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे तुम्ही या ज्या काही टर्म्स घेतल्याय त्याचा एक फॉर्म्युला खाली बनवलाय. मोलार कंडक्टन्स ऍट इन्फानाइट डायल्युशन इज इक्वल टू एक्स. व्हॉट इज एक्स? चार्ज आणि देन वाय, चार्ज ऑफ कॅटायन. Cation. आणि एक्स आणि वाय खाली दिले. एक्स मीन्स स्टेचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ कॅटायन. सो व्हॉट इज स्टेचिओमेट्रिक? Number of moles. Concentration. नाही, अजून सिंपल. इथलं नाही विचारते. स्टेचिओमेट्री या शब्दाचा अर्थ काय होतो? सिंपल आहे खूप. स्टेचिओमेट्री म्हणजे अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये आपण रिॲक्शनला बॅलन्स करतो. LHS इज इक्वल टू मग आता इथं तुम्हाला काय दिलंय, एक्स आणि वाय दिलाय. का दिला माहिती का? कारण ते दोघं ऍड केल्यानंतरून RHS आणि LHS कसे होतात? सेम. Same. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅथ्स मध्ये इंटिग्रेशन करता तर शेवटी प्लस काय लिहितात? C. Constant. का लिहितात? कारण असे परत असे बघा. इन्फिनिटी नंबर्स असतात की ज्यांचं इंटिग्रेशन हे सेम असतं आणि आपलं निश्चित नसतं माहित की त्यामध्ये कॉन्स्टंट काय असतं, म्हणून +C करतात सर. हे थोडक्यात काय की तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेता एखाद्या टर्मचं आणि त्या डेरिव्हेटिव्हचं आन्सर आलं, समजा आन्सर आलं A, तर त्याचं परत तुम्ही काय घेणार? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन. जसं तुम्ही 2 + 2 करता, किती येतं? 4. पण 4 - 2 केल्यावर किती येतं? 2. 2. या दोन्ही स्टेप आपण रिव्हर्स करू शकतो, पण आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन रिव्हर्स नाही करत 100%. सो तो जो एरर आहे त्याला काय लिहितात? C. कॉन्स्टंट. ओके, समजलंय? ओके. हो सर. टू डिराइव्ह म्हणजे काय? टू डिराइव्ह म्हणजे टू एक्सप्लेन करत जातो आपण का कॉन्ट्रॅक्ट करतो त्याला? एक्सपांड. येस. म्हणून डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करताना आन्सर मोठं आणि क्वेश्चन छोटा असतो, बरोबर ना? हो हो सर. सर. आता बघा, आपण हे वरती एवढं थेअरी बघितली, त्याचा एक्झॅक्ट यूज आपल्याला काय करायचा? सोपं आहे. ज्यांना बेरीज वजाबाकी येते त्यांना प्रॉब्लेम सोडवता येईल. बघा, कॅल्क्युलेट काय सांगा? मोलार कंडक्टन्स ऍट इन्फिनिटी. कोणाचा? ऑक्झॅलिक ऍसिड. Auxiliary. ओके, तुम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला एक आलं पाहिजे, तुम्हाला त्या ऑक्झॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला माहित पाहिजे आणि तो फॉर्म्युला आणि या तिघांचे फॉर्म्युले मॅच करता आले पाहिजे. ठीक आहे. बघा, हा फॉर्म्युला H2C2O4 कसला आहे? Auxilic acid. बरं, मग त्यांनी काय केलंय? इथं त्यांनी साधी गोष्ट आहे, 700 घेतले, इथं 800 घेतले आणि इथं 900. आन्सर 600 आलं. पण प्रश्न असा आहे की आलं कस काय? असंच का केलं त्यांनी? कोणाला सांगता येईल? नाही. बर, तुमच्याकडे समजा हे काहीच नाही, त्याला ते सर सोडून. हा, बोल. हा, त्यांनी H2 = 700 आपल्याला दिलं. H2 चं कॉन्सन्ट्रेशन 700 घेतलं सर त्यांनी. अच्छा, तू असं रिलेशन लावती का? याचा इकडे लावती का? नाही, हो सर. तसं नाही. तसं पण होईल, पण अजून सिंपल समजा आपण करायला गेलो, आपल्याला काय बनवायचं आहे? H2C2O4. ठीक आहे. मग आता हा बनवण्यासाठी हे सगळं इकडचं द्या सोडून 2 मिनिटं. हे 3 फॉर्म्युले तुमच्याकडे आहे. तुम्ही काहीतरी करा, त्या तिघांना ऍड करा, त्याच्यातून एखादा दोघांना ऍड करा, पहिले 2, तिसरा मायनस करा. हे सगळं केल्यावर हा आन्सर एवढं आलं पाहिजे. असं काहीतरी करून दाखवा मला. मी असं केलं तर चालेल का? बघा बरं, मी समजा घेतला H2SO4. ठीक आहे. -2 ब्रॅकेट मध्ये टाकला Na2C2
O4 असं केलं. ओके. आणि त्याच्यानंतरून मी परत काहीतरी चुकलं, सॉरी, याला प्लस करू आपण. प्लस सर प्लस हा. आणि -2 इंटू काय करणार, Na2 200 500 SO4. हा. आता तुम्ही या व्हॅल्यूज सोडून द्या, मी आधीच सांगतो व्हॅल्यूज आता बघायचे नाही. मला फक्त सांगा हे सगळं केल्यावर मला हा फॉर्म्युला भेटेल का, चेक करा, वही काढा, वहीमध्ये करून बघ. आल्यानंतर पेपरमध्ये फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हे काहीच नाही, तुमच्याकडे एवढाच प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला आधी काय माहित पाहिजे, कसलं स्ट्रक्चर, ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड मग तुम्ही तुमचं डोकं लावा, काही पण करा, या तिघांमधून कोणाचा फॉर्म्युला आला पाहिजे, ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड सर ठीक आहे. आता मी जे काय केलं त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर मी याला किती टाइम्स घेतलं, 2 टाइम्स. 2 टाइम्स 1 टाइम आहे, 1 टाइम. 1 टाइम मग तो 1 टाइम आहे म्हणून कॅल्क्युलेशन मध्ये पण किती घेतला तो, 1 टाइम. 1 नंतरून मी याला किती घेतलं होतं, प्लस करून 2 टाइम्स, म्हणजे 400 इंटू 2 किती झालं, 800. सो 800 म्हणून मध्ये काय आला, प्लस. आणि याला पण किती घेतलं, 2 टाइम्स, सो तो किती झाला, 900. म्हणजे जे आहे ते करायचं, बाकी तुम्हाला काय बेरीज वजाबाकी येते, आन्सर आलं 600. समजलं. सर 2 टाइम्स कशावरून घेतलं ते, 2 टाइम्स कशावरून घेतलं म्हणजे मी करून बघितलं की माझा फॉर्म्युला ऑक्झॅलिक ऍसिडचा येतो का. तो फॉर्म्युला काय आहे, H2C2O4. मग मी काय केलं, या तिघांना वापरलं, एनी हाऊ मी त्याच्यातून हा फॉर्म्युला काढला. हो सर समजलं सर. सगळ्यांना सगळ्यांचा फॉर्म्युला कसा बनवला तुम्ही. हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे, मला हा बनवायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी माझ्याकडे 3 मटेरियल आहे. तर मी काय बघतो, H2C2O4. अच्छा, मला H2C2O4 बनवायचं आहे. मग आता मी पहिल्यामध्ये काय घेऊ शकतो, पहिल्यामधलं काय कामाला येईल मला सांगा बरं. C2 आणि O4 पण कामाला येईल ना. ठीक. हो सर दुसऱ्यामधलं काय कामाला येऊ शकतं, H2. H2 तिसऱ्या मधलं काही कामाला येणार आहे का, नाही नाही सर येणार. ठीक आहे. पण मग तो तिसरा जो आहे, एक मिनिट आपण त्याला थोडं हायलाइट करू. येस. चला, खाली फॉर्म्युला आहे, आता मी साईडला लिहिते. पहिल्या मधलं काय पाहिजे मला, C2O4 दुसऱ्या मधलं काय पाहिजे, H2. H2C2O4 माझा फॉर्म्युला रेडी आहे. ओके. आता नीट बघा मी काय सांगतो ते. तिसरा माझ्याकडे उगाच जास्त वाढाव दिलेला आहे. आता मी काय करू, Na2 जो माझ्याकडे आहे तो कुठेतरी कट झाला पाहिजे, म्हणजे हा याला कॅन्सल करू शकतो ना. SO4 कोणाला कॅन्सल करणार, SO4 ला. मग आता शेवटचा जो आहे तो तसाही मला कॅन्सल करायचा, म्हणून तो मी मायनस शेवटी घेतला. बघा इथं दिसतोय 450 इंटू 2 900 जातात ना. आणि 700 मध्ये मला SO4 पाहिजे होता, आणि मला वरचा पण काय पाहिजे होता, C2O4 पाहिजे होता. ठीक आहे. त्यामुळं मी काय केलं, असं करून घेतलं. आता इथून पुढं तुम्ही तुमचं डोकं लावायचं की किती वेळा कोणता घ्यायचा. जसं फॉर एक्झाम्पल पहिला मी सेंटरचा 700चा 700 घेतलाय, हा 400ला 400 घेतला, आणि 450चा 900. हे तुम्ही पेपरवर करून बघितलं तर 2 मिनिटात येतं. कळलं आता. हो सर ठीक आहे. टाइम नाही आला ना सर फाईल काय, फाईल दाखवणार होते सर. 2 मिनिट